वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारोनी आता देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा बहुतेक सर्वांच्या परिचयाचा नित्य श्रवणामध्ये असलेला भगवान श्री परमात्म्याकडे संतांच्या संगतीची मागणी करणारा अत्यंत गोड असा अभंग आहे. विठ्ठल श्री परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीची मागणी करतात. भगवान इतर सगळं द्यायला तयार आहे. भगवान इतर सर्व काही द्यायला एका पायावर तयार आहे. मात्र महाराजांची मागणी फक्त संत संघाची. भगवान म्हणतात त्यांनी काही मागू दे, याच्यापेक्षा न मागू दे, तोंडानी प्रत्यक्ष न मागू दे, नुसतं मनात चिंतन करू दे, तरी सुद्धा त्यांचे मनोरथ मी पुरवायला तयार आहे. काहीही द्यायला परमात्मा तयार आहे. तरी सुद्धा तुकाराम महाराजांची आग्रही मागणी मात्र संत संगतीची आहे. विठ्ठल प्रमाण थोडं वेगळ्या अर्थाचं आहे, पण महाराज म्हणतात देवा तू बाकीचं कोणाला काय दिलं, कोणाला काय दिलं, मला काय देशील याच्याशी मला कर्तव्य नाही. अनेक काही नाही मागणी, सुख संपत्ती राज्य चाड धनी. माझ्या अंतःकरणाला इतर कशाची चाडच नाही. सुखाची चाड नाही, संपत्तीची चाड नाही, धनाची चाड नाही, राज्य वैभवाची चाड नाही. माझ्या अंतःकरणाला कशाची चाडच नाही, म्हणजे इच्छाच नाही. माझी इच्छा फक्त एकच आहे, काय? त्याची घडावी संगती. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, मला दुसरी इच्छा नाही. त्याच्यामुळे तू कोणाला काय दिलं, मला काय देशील याच्याशी कर्तव्य नाही देवा. माझी इच्छा फक्त एवढीच आहे, तुम्ही ती पूर्ण करा. ऐका, महाराजांची आग्रही मागणी आहे संतांची संगती. प्रश्न असा आहे, आता हा विषय मी फार लांबवित नाही, कारण या विषयाचं चिंतन मला वाटतं आपण 5 वर्षापूर्वी केलेलं आहे.
हा हा केला का नाही? या विषयाचं भगवान त्यांना काय काय देतो, ते कशा कशाला नाकारतात, काय काय नको म्हणतात आणि संत संगतीच मागतात, या विषयाचं चिंतन करून आपल्याला 5 वर्ष झाले. 5 हा नाही जाऊ द्या. विठ्ठला थोडा क्ल्यू देऊ का? क्ल्यू 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 देऊ. क्ल्यू अभंग होता त्यावेळी आपला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि पुढचे शब्द होते आणि कमी देवा काही नेणे. आता डोक्यात येत असेल तर पहा, नाही तर उद्या घरी जा. काय करणार? जा तुमच्या घरी. मला प्रश्न असा आहे, असू द्या का भगवान इतर सर्व द्यायला तयार आहे. तुकाराम महाराज ते सर्व नाकारतात आणि आग्रहाने संतांचीच संगती देवाकडे तुकाराम महाराज मागतात. याचं नेमकं कारण काय? संताची संगतीच का? याचं काय कारण आहे? विठ्ठला या एकाच प्रश्नाकरता मला थोडं बोलायचंय आणि थांबायचंय. मग इतर काहीच नको, इतर तुझं मला काहीच नको आणि मला फक्त काय हवंय? संत संगती हवी. मग संतांची संगतीच तुकोबाराय भगवंताकडे का मागतात? संत संगच का? याचं नेमकं कारण काय? तर त्याचं नेमकं कारण आहे या अभंगात महाराजांनी गोड सांगितलंय. सांगतो तुम्हाला, ऐका. या मृत्यू लोकामध्ये विद्यमान असलेलं जे मनुष्य जीवन आहे, या मानवी जीवनाचे 2 प्रवाह या मृत्यू लोकात आहे. आपल्या सर्वांमध्ये प्रवाह किती आहे? 2 प्रकारचे. मनुष्य जीवन या मृत्यू लोकामध्ये 2 प्रकारांनी प्रवाहित आहे. म्हणजे माणसं या मृत्यू लोकामध्ये मिळालेलं जीवन 2 प्रकारांनी जगतात. कोणते 2 प्रकार? ऐका. एक जीवन आहे सार्थ म्हणजे भलं जीवन आणि एक जीवन आहे निरर्थक. एक सार्थक जीवन आहे म्हणजे भलं जीवन आहे आणि एक जीवन निरर्थक जीवन आहे. बरेचशी माणसं निरर्थक जीवन जगतात आणि क्वचित माणसं सार्थक जीवन जगतात. विठ्ठला एक मिनिट ऐका. सार्थक जीवन जगणारी माणसं जास्त नाही. परत ऐका. सार्थ जीवन जगणारे माणसं या जीवन प्रवाहात जास्त नाही. जास्त संख्या कोणाची आहे? जास्त संख्या कोणाची आहे? मॅजॉरिटी कोणाची आहे? हा कोण म्हटलं? कमळाची. मॅजॉरिटी कोणाची आहे? निरर्थक जीवन जगणाऱ्यांची मॅजॉरिटी आहे. म्हणजे जास्त. ऐका. निरर्थक जीवन जगणारे पर्सेंटेज काढले तर किती टक्के सांगू? किती? निरर्थक जीवन जगणारे किती सांगू? किती? 99.9% माणसं निरर्थकच जीवन जगतात. 99.9% या भाग्यवंतांचा वर्ग या मानव जातीमध्ये असा आहे, तो फक्त सार्थक जीवन जगतो. महाराज सर्वांचं जीवन काय असेल तर असो सांगता येत नाही, पण ऐका. प्रत्येकाची, ऐका बरं का, प्रत्येकाची जन्मजात ओढ निरर्थकाकडेच आहे. प्रत्येकाची आवड तीच आहे. प्रत्येकाची धाव तिकडेच आहे. प्रत्येकाला तेच आवडतं. सार्थक जीवन कोणाला आवडतच नाही. विठ्ठला विठ्ठला किती लोक या वाटेवर आहे. तुकोबाराय म्हणतात, चालो जाणे वाट
ऐसा विरळा. चालो चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालो चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. आवश्यक तो शेवट खटपट चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. 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 तुकोबारांचे शब्द काय पहा. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. उपनिषदातलं वचन आहे क्वेची देव मुमुक्षुवाहा. क्वेची देव फार क्वचित, फार क्वचित. भगवंताची भाषा प्रत्येकाला पाठ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु. फार क्वचित, फार क्वचित सार्थक जीवनाच्या मार्गावर मार्गस्थ असलेले अत्यंत क्वचित आहे. आणि प्रत्येकाची धाव, प्रत्येकाची धाव अधोगतीकडेच आहे महाराज. सगळे जीवन अधोगतीलाच चालले. काय असेल तर असो. तुम्ही एक मिनिट पहा. पत्ता खेळायला सर्वांना आवडतं. पत्ता खेळायला सर्वांना आवडतं. पारायण करायला किती जणांना आवडतं? बोला ना. पारायण करायला किती जणांना आवडतं? मोबाईल पाहायला सर्वांना आवडतं. हरिपाठ हनुमान चालीसा म्हणायला किती जणांना आवडतं? बोला ना. अहो बोला ना. हा क्या बात आहे. हा मोबाईल मध्ये बोट घालायला वेळ आहे तुम्हाला. गाथा ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. हरिपाठ म्हणायला वेळ नाही. विष्णू सहस्रनाम म्हणायला वेळ नाही. हनुमान चालीसा म्हणायला वेळ नाही. हा पत्ते खेळायला वेळ आहे. हा पत्ते खेळायला वेळ आहे. हरिपाठ म्हणायला तुमच्याकडे वेळ नाही. काय असेल तर असो. लटिके तेरूचे कोणालाही विचारा. चांगलं कोण ऐका बरं का. चांगलं कोणाला आवडत नाही. हिताचं कोणाला आवडत नाही. भल्याचं कोणाला आवडत नाही. तुम्ही त्याला किती वेळा सांगा ऐकल तर शपथ आहे. काही काही ताशे आपण त्याला आग्रह करू घालनमाळ घालनमाळ. अहो कल्याण होईल तुमचं. घालनमाळ घालनमाळ. आपलं ऐकून तो तर माळ घालीतच नाही. आपली राहून देत नाही. आपली तोडायला पाहतो. काय गंमत आहे. तुकोबारे म्हटले लटिके ते रुचे. कोणी व्यक्ती असो मानवी स्वभाव आहे. त्याला काय आवडतं? लटिके ते रुचे. आणि खरं आहे ना खरं. साच कोणाही न पचे. सांगू कशाचा परिणाम आहे हा? ऐसा माजल्याचा गुण. ऐसा माजल्याचा गुण. ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शीण. ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शीण. भोगे कळो
कृष्णा माजल्याचा गुण माझ कशाचा परिणाम आहे? आईसा माजल्याचा गुण उद्दामपणा आहे. अधोगतीकडं जीवन चाललंय. काय महाराज आहे का? माणसाला माळ घालायला आवडत नाही, गंध लावायला आवडत नाही, गंध गंध कपाळावर गंध लावायला आवडत नाही. गंध वास्तविक तुम्हाला खरं सांगू का? ऐकता का? ऐकता का? ऐकता का? सांगू का मग? ऐका ना मग. काय ऐका? सांगू? ऐका बर का? कपाळाचा गंध, ऐका, कपाळाचा गंध हे मी हिंदू आहे याची खूण आहे. अरे कपाळाचा गंध माझ्या हिंदुत्वाची ओळख आहे. मी हिंदू आहे. कपाळाचा गंध सांगतो. ज्याच्या कपाळावर गंध नाही त्याला म्हणायचं काय? त्याला म्हणा राहुल गांधी. गंध पाहिजे. मी हिंदू आहे ना. ऐका, हिंदू म्हटला का त्याच्या कपाळी गंध असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगतो ना, अभिनिवेश धरतो ना. छत्रपती शिवरायांचा अभिमान आपल्या मनी मानशी आपल्या उरात आहे ना. मग एक मिनिट ऐका. अरे ज्या राजाचा अभिमान तुम्ही उरामध्ये धरून जीवन जगता तो राजा रोज गंध लावित होता का नाही? तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला फोटो घेऊन देऊ का? अरे तुम्हाला झालंय तरी काय? तुम्ही का असं करता? एकाच्या कपाळाला गंध नाही, तुम्हाला काय झालंय नेमकं? विठ्ठला विठ्ठला माळ घालायला कोणाला आवडत नाही, गंध लावायला कोणाला आवडत नाही, कीर्तन प्रवचन ऐकायला कोणाला आवडत नाही, ग्रंथ ऐकायला कोणाला आवडत नाही, पारायण कोणाला आवडत नाही, गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ कोणाला आवडत नाही, आई बापाची सेवा करणं कोणाला आवडत नाही, धर्माचा आचार कोणाला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. कोणाचं जीवन पहा, कोणाचंही जीवन पहा तर सगळं जीवन धर्माच्या नियमाच्या पलीकडे चाललंय बुवा. सगळेजण मोक्कार जीवन जगताय. मोक्कार कळतो का शब्द? मोक्कार मोक्कार नाही कळला? सैराट सैराट. हा, कोणाच्या जीवनाला काहीच धरबंध नाही. धर्माचा शास्त्राचा कोणताच नियम माणसं पाळायला तयार नाही. पर काय महाराज, काय असेल तर असो, नियतीचा नियम काय असेल तर असो. पण हे बा, वाईट आहे ना, वाईट कोणाला सांगावं लागत नाही, कोणाला शिकवावं लागत नाही. ते आपोआप येतं आणि वृत्तीला चिकटतं. वाईट आपोआप येतं आणि वृत्तीला चिकटतं. कोणाला सांगावं शिकवावं लागत नाही. चांगलं जीवन सद्गतीला नेणारं, जीवन उंच जागेवर नेणारं, जीवन परमात्म्यापर्यंत नेणारं, जीवन कृतार्थ सार्थ करणारं जे चांगलं ते प्रयत्नाने करावं लागतं आणि वाईट मात्र सहज चेतन वृत्तीला चिकटतं. काय प्रकार आहे? तुम्ही एक मिनिट ऐका. तुमच्या हातामध्ये किती सुगंधी फुलं असू द्या, तुमच्या हातामध्ये कितीही सुगंधी फुलं असू द्या, पण त्या असं हातात धरून त्याचा वास येतो का? असं हातात धरलं त्याचा वास येतो का? नाही. मग त्याचा वास घेण्याकरता तो फुलाचा हात नाकापर्यंतच न्यावा लागतो, तरी वास येतो का? नाही. मग हवा मध्ये ओढावी लागती. कसं आहे? एखाद्याने फुल नाकापाशी धरलं आणि हवा बाहेर हवा मध्ये ओढावी लागती. म्हणजे सुगंधी फूल त्याचा सुगंध घ्यायचा असेल तर ते फूल हातात धरून वास येत नाही, नाकापर्यंत न्यावं लागतं तरच वास येतो.
आणि एखादं जनावर गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर भर मरून पडलेला असू द्या, चांगलं खमंग सडलेला असू द्या, त्याचा वास घ्यायला तिथं जावं लागतं का? त्याचा वास आपला घर नंबर विचारित येतं, ते कुठं राहतात हे काही इथं. 1-1 किलोमीटर नाकाला रुमाल लावून जावं लागतं. इतका घाण, म्हणजे वाईट सहजच येतं, वृत्तीला चिकटतं. चांगलं मात्र प्रयत्नाने करावं लागतं. दुर्दैवानी या मानव जातीमध्ये चांगलं कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला वाईटच आवडतं. पण एक मिनिट ऐका, वाईटाचं फळ मात्र भोगायचंय, ते इथंही भोगायचंय, सुटका नाही महाराज. काय झालं, एक जण झोपलेला होता, ऐका नाही, एक जण झोपला होता. रात्री 1:30 वाजला होता. तो 8 वाजता झोपला होता, रात्री 1:30 वाजला होता. 1:30 वाजता त्याला लघवी आली. 1:30 वाजता त्याला लघवी लागली म्हणून तो झोपेतून उठला, बाहेर आला, ओट्यावर आला, अंगणात गेला, बाजूला जाऊन लघवी केली आणि लघवी करून परत झोपायला घरात यायचं. तर मारुतीच्या मंदिरामध्ये 4 जण पत्ते खेळत होते. रात्री 1:30 वाजता 4 जणांचा डाव रंगलेला होता. आता याचं काही काम नाही, याला लघवी लागली म्हणून उठला, लघवी केली, आपलं घरात जायचं आणि झोपायचं. पण ते 4 जण पत्ते खेळताना दिसले, त्याला असं वाटलं खेळायचं नाही पण पाहायला काय अडचण आहे, खेळायचं नाही पण बघायला काय बुवा, म्हणून तो त्या पत्त्याचा डाव बघण्याकरता गेला. तो तिथं जाऊन बसला, तेवढ्यात पोलीसची गाडी आली. तो डाव नेमका पैशावर चालू होता. पोलिसांनी रेड टाकली आणि 4च नाही, खेळणारे 4च नाही, पाहणारा 5वाही पकडला, गाडीत टाकला, पोलीस स्टेशनला नेला आणि तुरुंगात ठेवून दिला. सकाळी गावच्या लोकांना कळलं, अरे हा तर हरिभक्त, हा तर सज्जन, हा कसं काही त्यांच्यात गेला. काय म्हटले, अंधारात असाच वागत असावा. काही न वाटलं. त्यांना भेटायला गावचे लोक पोलीस स्टेशनला तुरुंगात गेले. आणि मग काही लोकांनी त्याला विचार, ते मरू दे रे, ते तर बदनामच आहे. अरे ते तर जुगारीच आहे, ते तर बदनामच आहे, ते मग ते तर सटुडेच आहे, ते त्यांचं मरू दे. पण तू कीर्तनात पुढे राहतो ना, तू इथं कसं काय अडक. तो म्हटलं काही नाही हो. तो काय म्हटलं, काही नाही हो, सहज लघवी लागली म्हणून उठलो, सहज लघवी आली म्हणून उठलो, लघवी केली, घरात जायला निघालो, पत्ती खेळताना दिसले, मी सहजच आलो. ते सहजच पत्ती खेळताना दिसले, मी सहजच पाहावं म्हणून आलो, सहजच पाहण्याकरता बसलो आणि मला पोलिसांनी पकडलं. लोक म्हटले, बावळ्या, सहजच उठला आणि सहजच आला आणि सहजच बसला आणि सहजच पकडला, आता सहजच सुटून दाखव. सहज सुटका होईल का? सुटका नाही महाराज. पण काय दुर्दैव असेल तर असो, वाईटाकडे जन्मजात सर्व जीवांची प्रवृत्ती आहे. अखिल जीवाची प्रवृत्ती वाईटाकडे. सत्प्रवृत्त व्हायला जीव तयार नाही. आणि ऐका, सत्प्रवृत्त जीवन होणं म्हणजे सार्थक जीवन जगणं, आणि अपप्रवृत्ती अंतःकरणात धरून जीवन जगणं म्हणजे निरर्थक जीवन जगणं. विठ्ठला अजून एक लक्षात घ्या, काय महाराज, आपल्याला जे मिळालंय, ऐका बरं का, आपल्याला जे मिळालंय, भगवंतानी जे आपल्याला दिलंय, आपल्याला जे मिळालंय ते सहज नाही, ते सामान्य नाही आणि ते थातुरमातुर नाही. काय मिळालंय? पहिली गोष्ट शरीर मिळालंय, दुसरी गोष्ट त्याचं आयुष्य मिळालंय. शरीर मिळालंय, आयुष्य मिळालंय आणि तिसरी गोष्ट निरोगी मिळालंय. आयुष्य कसं मिळालंय? निरोगी आयुष्य मिळालंय, निरामय आयुष्य मिळालंय. मग देह मिळाला, आयुष्य मिळालं. पण एक मिनिट ऐका, आपल्याला मिळालेला देह आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य हे
अजिबात स्वस्त नाही, हे सहजासहजी मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल हे जे भगवंतानी दिलंय ना आपल्याला, अमोल आहे, अनमोल आहे. याचं मूल्य करता येत नाही महाराज. मोलाचे आयुष्य वेचून जाय, मोलाचे आयुष्य वेचून जाय, मोलाचे आयुष्य वेचून जाय, मोलाचे आयुष्य वेचून जाय. पूर्व पुण्य होय लाभयाचा, पूर्व पुण्य होय लाभयाचा, अनंत जन्मीचा शेवट पाहता, अनंत जन्मीचा शेवट पाहता, अनंत जन्मीचा शेवट पाहता, अनंत जन्मीचा शेवट पाहता, शेवट ऐका, याचं मोल करता येत नाही. महाराजांच्या शब्दात भाव काय पहा, मोलाचे आयुष्य शब्द एवढाच वापरला. आयुष्य मिळालंय, कसं आहे ते, जे आयुष्य मिळालं, जे निरर्थक चाललंय, व्यर्थ चाललंय, अधपतनाकडे चाललंय, अधोगतीकडे चाललंय, पण ते कसं आहे, ते कसं आहे, मोलाचे. हा, ते सामान सहज घेऊ नका, सहज घेऊ नका, सामान्यत्वाने घेऊ नका. जे नासून चाललंय, ऐका ऐका, क्षणाक्षणानी, मिनिटा मिनिटांनी, घंट्या घंट्यानी, दिवसा दिवसांनी, महिन्या महिन्यांनी, वर्षा वर्षांनी जे संपून चाललंय ते सामान्य नाही. कसे मोलाचे, किती मोल, त्याचं मूल्य करता येत नाही, त्याचं मूल्य होत नाही. ऐका, नाथ महाराज भागवतामध्ये लिहितात, नरदेहाचं आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण, तेम्या नाशिले संपूर्ण विषय चरणी जल्पत. तेम्या नाशिले संपूर्ण, ते मी काय केलं, सगळं नासवलं, सगळ्याचा सत्यानाश केला. आणि कुठं वापरलं, विषय चरणी जल्पत. शब्दस्पर्श रूप रस गंध याच्या आहारी गेलो आणि तिथंच कायमचं तरफडत राहिलो, बाकी विचार डोक्यात आलाच नाही. विषयाचे चरवणी केली आयुष्याची चागाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. विषयाचे चरवणी, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी. पंचविषयाच्या आहारामध्ये गुंतून सगळं आयुष्याचा सत्यानाश चाललाय बुवा. हा, सत्यानाश चाल. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, तेम्या नाशिले संपूर्ण. एका उवित्त नाथ महाराज असं म्हटले, असे शब्द आहे, तेम्या नाशिले संपूर्ण, आपण या आपण नाडीलो. मीच माझा घात केला, आपण या आपण नाडीलो. पण एक मिनिट ऐका, आता तुम्हाला एक सांगतो, कोणाचं किती आयुष्य संपलं ते ज्याची त्यांनी पहा. हा, कितवा वाढदिवस झाला आता, बड्डे 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 नाही, हॅपी बड्डे टू यू यू यू. कितवा बड्डे झाला, ज्यांनी त्यांनी ठरवा आपलं आयुष्य काय. आणि आत्तापर्यंत एवढं आयुष्य आपलं संपलंय बुवा. प्रत्येकाने त्याचं ऑडिट करा, प्रत्येकाने त्याचं चिंतन करा, कशात संपलं एवढं आयुष्य आपलं, कशात संपलं, काय करण्यात संपलं.
जे आयुष्य संपलं त्या संपलेल्या आयुष्यात जे केलं त्यांनी आपल्या पदरात काय पडलं, आपल्या उद्धाराकरता, आपल्या कल्याणाकरता, आपलं भलं होण्याकरता नेमकं काय केलं, काय पदरात पडलं, ते चाललंय मात्र कर. आणि तुम्हाला एक सांगतो, आयुष्यामध्ये नवनिर्माण नाही, आयुष्यामध्ये नवनिर्माण नाही. जेवढं आणलं तेवढं खुडून खुडून खाणे, जपून जपून वापरणे. शहाण्या माणसाचं लक्ष नाहीये, फार जपून वापरावं लागतं महाराज. हे भसा भसा वापरायचं नाही. म्हणून त्याच्यावर लक्ष राहू द्या, त्याच्यावर लक्ष राहू द्या. कशावर? जे आयुष्य चाललंय ना, चाललंय त्याच्यावर लक्ष राहू द्या. किती गेलं, किती राहिलं, कसं गेलं, पुढचं कसं घालवायचं, लक्ष द्या. विठ्ठला आयुष्य जात आहे पहा, शब्द काय पहा, लक्षात घ्या, शब्दांवर लक्ष द्या. काय शब्द आला? नामदेव महाराज म्हटले आयुष्य जात आहे पहा. चाललंय ते, दिवसा दिवसांनी, महिन्या महिन्यांनी, वर्षा वर्षांनी चाललंय ते. आयुष्य जात आहे आणि तुम्ही काय करा? पहा. पहा म्हणजे, पहा म्हणजे नुसतं पाहत बसू नका. गेलं वो, चाललं वो. महाराज 50 वर्ष गेले वो, 70 वर्ष गेले, असं नका. पहा या शब्दाचा, नामदेवरायाच्या पहा या शब्दाचा अर्थ आहे पहा म्हणजे विचार करा. पहा म्हणजे विचार करा, अंतर्मुख व्हा. जे गेलं ते कसं गेलं आणि उरलं ते कसं घालवायचं याचा विचार करा. निरर्थक जीवनाकडे जाऊ नका. सार्थ जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा, खटपट करा. निरर्थकाकडे जाऊच नका. चाललंय आयुष्य आणि पुन्हा सांगतो मिळत नाही. जात्यासी घडी पुन्हा नाही, जात्यासी घडी पुन्हा नाही, जात्यासी घडी पुन्हा नाही, जात्यासी घडी पुन्हा नाही. म्हणतात प्रमाण. बरं का? असं समर्पक. आता काय होतं, आम्ही बोलत नाही, आता बंद केलं. बोललं का मंडळीला राग येतो. पण जुने कीर्तनकार, गुरुवर्य कीर्तनकार, मागच्या पिढीतले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, त्यांच्या मुखातले असे वाक्य, टाळकऱ्यांकडून आलेलं प्रमाण. बरं का? कीर्तनामध्ये टाळकऱ्यांमधून आलेलं प्रमाण कीर्तनाच्या विषयामध्ये पाचरीसारखं फिट बसलं पाहिजे. पाचर पाचर, अजिबात डुगडुग राहता कामा नये. पाचर फिट बसलं, याचं नाव आहे प्रमाण. विठ्ठला चला, काय गोड शब्द आहे बघा. जाती आईशी घडी पुन्हा नाही. ऐका बरं का, आपला आयुष्याचा
भूतकाळामध्ये जमा झालेला क्षण, आत्ता आयुष्याचा भूतकाळामध्ये जमा झालेला क्षण, तो जर आपल्याला पुन्हा मिळवायचा ठरला तर काय केल्याने मिळवता येईल सांगा? काय करावं लागेल मिळण्याकरता? भूतकाळामध्ये गेलेला आयुष्याचा क्षण आपल्याला पुन्हा मिळवायचा आहे. बघा आता आपण 7:15 वाजले आणि आपण 6 वाजता कीर्तन सुरू केलं, तर 6चा टाइम आपल्याला तो 6चा जो क्षण आहे तो पुन्हा मिळवायचा आपल्याला लागतो. तो लय गरज आहे त्याची, पाहिजेच आपल्याला. सांगा काय करता येईल? पुन्हा 6 मध्ये जायचं, बोला ना काय करता येईल? काय केल्यावर मिळालो होतो? बरं जाऊ द्या, विनिमय करा. विनिमय काय काय दिल्यानंतर मिळालो होतो? अरे काही द्या. नाथ महाराजांच्या उवीचा पूर्वार्ध आहे, नरदेहाचा आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण देता, अन्वय ऐका, कोटी सुवर्ण देता नरदेहाचा आयुष्य क्षण न मिळे. न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे क्षण नरदेह, न मिळे क्षण नरदेह. मेरू तुल्य पृथ्वी दिधला सुवर्ण, मेरू तुल्य पृथ्वी दिधला सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू तुल्य पृथ्वी दिधला सुवर्ण, मेरू तुल्य पृथ्वी दिधला सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह, न मिळे एक क्षण नरदेह. तुकाराम महाराजांचं प्रमाण नाथ महाराजांच्या बोलण्याच्या थोडं पुढे. नाथ महाराज काय बोलले? कोटी सुवर्ण देता नरदेह आयुष्य क्षण न मिळे. तुकाराम महाराज म्हणतात ऐका, काय मेरू पर्वता एवढं सोनं दिलं. मेरू पर्वत ऐकू नाही ना तुम्ही? मेरू 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 पर्वत माहिती ना तुम्हाला? हिमालयापेक्षा मोठा आहे मेरू पर्वत, हिमाचलापेक्षा मोठा आहे. आणि एका पारड्यात तो मेरू पर्वत ठेवायचा. ऐका, एका पारड्यात मेरू पर्वत ठेवायचा आणि एका पारड्यात सोनं ठेवायचं. मेरू पर्वताच्या भारंभार, मेरू पर्वत आला ना डोळ्यापुढं तुमच्या? हो म्हणा, हात म्हणा. मेरू आला ना डोळ्यापुढं? हा, मग आता बसल्या बसल्या असं डोकं लावा, मेरू पर्वत किती ग्रॅम भरल बुवा? त्या मेरू पर्वताच्या भारंभार काय दिलं? सोनं. धनम मेरू तुल्यम, मेरू तुल्यम धनम. किती धन दिलं? मेरू पर्वता एवढं धन दिलं. हा, तुकाराम महाराज म्हणतात न मिळे एक क्षण नरदेह, एक क्षण न मिळे, एक क्षण नरदेह, एक क्षण न मिळे. मिळत नाही महाराज. किती दिलं? मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. आणि तुकोबाराई जसं बोलले ना, सुभाषितकार अजून थोडं पुढं बोलले. सुभाषितकार काय बोलले? सुभाषितकार म्हणतात नरदेह क्षणम एकोपी दिव्य रत्नैर न लभ्यते. नरदेह क्षणम एकोपी दिव्य रत्नैर न लभ्यते. पृथ्वीच्या मोलाचं अमोघ एक एक रत्न घ्या. हे रत्न घ्या आणि एक क्षण नरदेह द्या. मेरू पर्वता एवढं सोनं घ्या, नरदेहाचा एक क्षण आयुष्य द्या. कोट्यावधी सोनं घ्या, एवढं घ्या, मन झोपा. बघ, घ्यायच्या टायमाला झोपायचं म्हणजे काय नशीब आहे ते? इतकं कसं नशीब असं? विठ्ठला पर घ्यायला पाहिजे. घ्यायला काय? कांदे बटाटे टमाटे सोनं सोनं घ्या.
कोट्यावधी सुवर्ण घ्या, मेरुतुल्य सुवर्ण घ्या, एक एक पृथ्वीच्या मुलाचा अमोघ रत्न घ्या आणि कृपया आयुष्याचा एक क्षण आम्हाला परत वापरण्याकरता द्या. मिळतं गाव? बोला ना, मिळतं गाव? पण हे तुम्हाला कळत गाव? मिळतं का? मिळत नाही महाराज, मिळत नाही. काही करा, काही करा, नये मोल देता धनाची या राशी मिळत नाही महाराज. विठ्ठला परंपरेने आपल्याकडे एक उदाहरण सांगितलं जातं. परंपरेने एका जणाकडे खूप श्रीमंती, अमाप पैसा, एका जणाकडे फार पैसा, अमाप श्रीमंती, गडगंज श्रीमंती. किती श्रीमंती? आता तुम्हाला एक सांगतो बघा, लक्षाधीश कोट्याधीश हे सुद्धा श्रीमंत नाही राहिले. आता लाखन कोटी याला किंमत नाही राहिली. लक्षाधीश कोट्या, त्याच्यापेक्षा पुढंच अब्जाधीश, अब्जपती. अब्जाधीश नाही म्हणत त्याला, अब्जपती. अब्जाच्या पुढं पती शब्द लागतो, मालक. अब्जपती. त्याच्या पुढं खर्वपती, निखर्वपती, शंखपती, पद्म. इतकी अमाप गडगंज श्रीमंती. नाही सांगू आपल्याकडं किती पैसे त्याला मोजदाद नाही, एवढी श्रीमंती. पण 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 काय बाळा जो जोरे झालंच नाही वर्ग. आणि तो म्हातारा झाला, मृत्यूची चाहूल लागली. त्याला वाटलं आता काय करायचं. म्हातारी तर आधीच गेली होती, हाय जायवर आला होता. त्याला वाटलं मी गेलो तर एवढी प्रॉपर्टी कोल्या कुत्र्याची होणार, आता काय करायचं. आता काय, मग त्यांनी एक वकिलाला बोलावलं. एक शेजाऱ्याचं पोरग दत्तक घ्यायचं ठरलं. वकिलाशी त्यांनी सल्लामसलत केली, पोरग ठरवलं. ते दत्तक पत्र तयार केलं. पण तो वकिलाला म्हणे साहेब मी बाकीचं सगळं करतो, विधिमार्ग करतो, होम हवन करतो, त्याला मांडीवर घेतो, गावाला पंचक्रोशीला लाडूचं जेवण देतो, सगळा कार्यक्रम करतो. पण तुमच्यात माझ्यातच राहू द्या, फुटू देऊ नका. पण काय, मी या दत्तक पत्रावर लगेच सही करून त्याला मालक करणार नाही. मग मरायच्या टायमाला सही करीन आणि मग तो त्याचा मालक होईल, तोपर्यंत मी सही करणार नाही. कारण का, तो म्हटला पोटचे पोरं त्याच्याकरता बापाच्या कमरात लाता घालतात, हे तर लोकांचंच आहे, त्याच्याच वासाने आलेलं आहे. यांनी उद्याच सकाळी उचकून दिलं. मी कुठं घाटावर बसू भीक मागत. त्याच्यापेक्षा साहेब मी वकील म्हटलं ठीक आहे, ठरलं. वकीलपत्र तयार केलं, आपलं ते दत्तक पत्र तयार केलं, तिथी काढली, तारीख काढली, ब्राह्मण बोलवले, पत्रिका छापल्या, वाटल्या, पाहुणे रावळे आले, गावकरी आले, मोठा यज्ञ झाला, जेवणावळी झाल्या, सगळं आटोपलं. त्या पोराला मांडीवर घेतलं, याचं नाव त्या पोराला दिलं, सगळं व्यवस्थित झालं. आणि मग दुपारी 4-5 वाजता सगळा कार्यक्रम आटोपला, पाहुणे रावळे गेले. तो दत्तक घेतलेला मुलगा आवराआवरी करीत होता. म्हातारा असा बसलेला होता आणि गादीवर बसला होता, तक्क्याला पाठ लावून बसला होता, पुढं डेस्क मांडलेला होता. आणि म्हाताऱ्याचा एकाएकी बीपी वाढला, एकाएकी बीपी वाढला. म्हातारा लागलं, त्यांनी केले डोळे पांढरे. म्हातारा लागला कसं तरी करायला. आणि मग पोरांनी काम करता करता पाहिलं, ते पोरग पहिलं पळत पळत आलं. त्यांनी डेस्कचा ड्राव त्याला कसं काय माहिती होतं, काय माहिती हुआ, पण देवालाच माहिती, त्याला काय माहिती. त्यांनी ते डेस्कचा ड्राव काढला, त्याला माहिती होतं यांनी सही केलेली नाही. पहिलं ते दत्तक पत्र काढलं, डेस्कवर ठेवलं, खिशाचं पेन काढलं, म्हाताऱ्याच्या हातात दिला. तो म्हणे दादा दादा पहिली याच्यावर सही कर. डॉक्टर आणायचा का काय ते मग पाहू, पहिली याच्यावर सही कर, तसा मरू नको. आणि महाराज सही करण्याकरता म्हाताऱ्याने रेग मारली. पण रेग मारताना जसा हात डेकच्या खाली गेला तर पुन्हा पेनही वर आला नाही, हातही वर आला नाही, सगळा म्हाताराच वर गेला. आता अख्खा म्हातारा वर गेला, मेला. सही न करता म्हातारा गेला. पोरांनी पाहिलं आपण काही कायदेशीर वारस ठरलेलो नाही, हे काय आपल्याला मिळणार नाही, अब क्या किया जाए, आता काय करू. पण पोरग हुशार, काय केलं, त्याला न्यायला आलेल्या यमदूताला गाठलं. त्या यमदूताचे पाय धरले, त्याला सांगितलं अब्जावधीची याची प्रॉपर्टी आहे, अब्जावधीची, लागल तितके कोटी तुम्ही न्या, लागल तितके कोटी तुम्ही घ्या.
आणि तुमची इच्छा असेल तेवढेच लाख मला द्या, पण तुमच्या पाया पडतो सही करस्तवर म्हातारा जिवंत करा. होईल ना? अहो सही पुरता, अहो सही पुरता हो, होईल ना? अहो सही पुरता. सहीला काही 17 महिने लागणार आहे का? सही कराय पुरता होईल ना? म्हातारा जीव हो तुकोबार आहे म्हणतात बावळ्या, अब्जावधीन कोट्यावधीच काय देतो, मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या एक क्षण नरदेह न मिळे. नाथ महाराज म्हणतात बावळ्या, नरदेहाचं आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. सुभाषितकार म्हणतात येडपटा, नरदेह क्षणम एकोपी दिव्य रत्नैर न लभ्यते. इतक्या मोलाचं आयुष्य, याचं मोल होत नाही बुवा, याचं मोल होत नाही. आणि एवढ्या मोलाचं आयुष्य व्यर्थ जर जात असेल तर त्या माणसाला नेमकं म्हणायचं काय ते तुम्हीच ठरवा. त्याला काय म्हणावं आता? विठाला विठाला. अजून एक प्रमाण आहे महाराजांचं. अरे मोलाचे आयुष्य जाते वायावीन, मोलाचे आयुष्य जाते वायावीन म्हणजे निरर्थक चाललंय. नको ते खाण्यात चाललंय, नको ते पिण्यात चाललंय, नको ते पाहण्यात चाललंय, नको ते करण्यात चाललंय, नको ते ऐकण्यात चाललंय, नको तिथंच आयुष्य चाललंय. शास्त्र सांगतात त्या शास्त्रज्ञाकडे कोणी ढुंकून पाहायला तयार नाही बुवा. विठ्ठला विठ्ठला. शास्त्रस्य अनुष्ठानात निंदितस्य सेवनात. शास्त्र सांगतात त्या विहित कर्माचं अनुष्ठान कोणी करायला तयार नाही आणि सगळे निंद्य कर्माचं सेवन करतात. निंद्य कर्मामध्ये सगळे दंग झाले. म्हणजे या मानव जातीमध्ये बहुतांशी लोकांचं आयुष्य निरर्थकत्वाकडे चाललंय, अधोगतीकडे चाललंय, अधपतनाकडे चाललंय, म्हणजे निरर्थक चाललंय. विठ्ठला तुम्हाला एक सांगतो ऐका महाराज, असे काही माणसं येतो ऐका बरं का. वेद सांगतो, पुराण सांगतात, शास्त्र सांगतात, कंठारावानी रात्रंदिवस संत सांगतात, तरी सुद्धा असे काही माणसं आहे वेदाचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही, पुराणाचं ऐकत नाही, न संतांचं ऐकत नाही. काय करावं? विठ्ठला विठ्ठला. वाजत असे बोंब कोणी, वाजत असे बोंब कोणी, नाही गती कोणी. वाजत असे बोंब कोणी, वाजत असे बोंब कुणी, वाजत असे बोंब कुणी, नाही कधी कोणी. वाजत असे बोंब कोणी. हरी हरी नमने सोया थोर झाली हाणी. हरी हरी नमन थोर झाली हानी. हरी हरी नमने तया थोर झाली हाणी. हरी हरी नमन थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी. उठा उठा. ऐकत नाही महाराज कोणी. अजून कसे अभंग आहे बघा. वेदशास्त्र पुराणे हाका मारी ती लोका, गाफील निजल्याने काळ देईल धोका. सावध होई बापा काळ लागला मापा. वेद शास्त्र पुराण संत तरी लोक अहो आपल्या अवतीभोवती ऐका ना, आपल्या अवतीभोवती काही काही माणसं असं जीवन जगतात. कसं महाराज, मेल्यानंतर या माणसाचं काय होईल आपलं डोकंच काम करीत नाही.
मेल्यावर याचं काय होणार आहे? आपलं डोकं बंद पडतं बुवा. गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, तोंडात देवाचं नाव नाही, कधी मंदिरात नाही, आळंदीला नाही, पंढरपूरला नाही, कधी तुम्हाला सांगतो गीता नाही, गाथा नाही, ज्ञानेश्वरी नाही, भजनी मालिका नाही, हरिपाठ नाही, काय नाही काय नाही, मातृदेव नाही, पितृदेव नाही, आचार्य देव नाही, अतिथी देव नाही, दया नाही, उपकार नाही, काय नाही, कणव नाही, करुणा नाही, काहीच नाही महाराज. कधी एकादशी नाही, कधी गुरुवार नाही, कधी सोमवार नाही, कधी पावत रविवार रविवार, संडे संडे, कधी पावत संडे. अशा माणसाचं काय होईल? आपलं डोकं काम नाही करीत. डोकंच बरं त्याला किती सांगा ऐकतच नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला बरं ऐका बरं का, सांगितलं तरी ऐकत नाही. तसा मेला, मेला त्याच्यातच मेला. सगळा गाव म्हणतो त्यांनी नाही कोणाचं ऐकलं महाराज तर नाही ऐकलं, त्यांनी नाही ऐकलं तर नाहीच ऐकलं. तसा मेला पण ऐकलं नाही. त्याला जुने लोक म्हणायचे टेक ठेवून गेला. कसा मेला? टेक ठेवून गेला. आता शब्द थोडा जुना आहे, आजा पंजाच्या काळातला आहे, तुम्हाला लगेच तो क्लिक होणार नाही, म्हणजे लक्षात येणार नाही. पण जुने लोक त्याला म्हणायचे टेक ठेवून गेला, टेक ठेवून. आता तुमच्या येईल बरं का लक्षात, पण मला थोडासा गरका मारून यावं लागेल. मग मारतो गरका. मग आता काय तुमच्या ध्यानात तर आलं पाहिजे ना. तुम्हाला गंमत सांग, तुमच्या लक्षात येईल. काय एका जणाला अशी, आता एक काल्पनिक आहे बरं का बाबा, याचा पुराणाशी काही उद्दाला का त्याचा काही संबंध नाही. हे आपलं काल्पनिक आहे, मनोरंजन काल्पनिक बरं का. एका जणाला अशी बायको मिळाली, एका जणाला अशी बायको मिळाली. कशी? हा काही म्हटलं का ती उलट वागायची, हा काही म्हटलं का ती उलट वागायची. हा जे म्हटला त्याच्या उलटच करायची. तो जर म्हटला अंधार पडला दिवा लावा, ती लावलेला असला तर विजवायची. सकाळी सूर्योदय झाला उजेड पडला तोडला दिवा विजवा, ती विजलेला असला तर पेटवायची. हा जर म्हटलं एकादशी आज साबुदाण्याची खिचडी फराळ करा, ती भाकरी टाकून ठेवायची. द्वादशी सोडायला तो म्हटलं भाजी पोळी वरण भात स्वयंपाक करा, ती साबुदाण्याची खिचडी करून ठेवायची. तो म्हटलं चला आळंदीला, ती जायची चौपाटीला. तो म्हणायचं चाल राम मंदिरात, ती निघायची चित्र मंदिरात. सगळं उलटच. तो म्हटला शनिवार, ती म्हणायची रविवार. हा म्हटला जानेवारी, ती म्हणायची फेब्रुवारी. वैतागला महाराज. खाल्लेला अंगी लागणं खराब झाला, एकदम असं खराब झाला. एक दिवशी त्याला त्याचा एक मित्र भेटला. मित्राने त्याला विचारलं, माधू काय रे खाता पिता मारायला लागला, काय झालं काय? तो म्हटलं बरं झालं मित्र तू भेटला, मन मोकळं करतो तुझ्याकडे. ऐकले काय कोणत्या जन्माचं पाप आहे राव, कशी बायको पदरात पडली. हा म्हटलं का काय झालं? अरे काय म्हणून काय विचारतो, ती माझं काहीच ऐकत नाही. अरे ती तर माझं ऐकत नाही, तिच्या पुढं माझं धकत नाही, आता करू काय? ऐकतच नाही ती. मित्र म्हटला थांब थांब, टेन्शन घेऊ नको, लोडवर येऊ नको. काय करते सांग ना, काय करते? अरे तुझं काय करते म्हणजे मी जे म्हटलं त्याच्या उलटच वागते, मी जे म्हटलं त्याच्या उलटच वागते, आता करू. त्या मित्रांनी त्याला तोडगा सांगितला. मित्र म्हटलं तू बोलला त्याच्या उलट वागते ना. मग मित्रांनी त्याला काय सांगितला? तोडगा. आता हे तोडगे पण जुन्याचे बरं का, आजा पंजाचे. फक्त तोडग्याची गंमत एक आहे, काय तोडगा माहिती पाहिजे आणि वापरता आला पाहिजे बस. गुण मात्र हमखास रामबाण. तोडगा फक्त माहिती पाहिजे, वापरता आला पाहिजे. माहिती असला आणि वापरला गुण. म्हणजे तुम्हाला अजून एक गंमत सांगू चालता चालता. काय एका हुशाराने एक पोरग नांगरायला ठेवलं शेतामध्ये, आणि ते नांगरायला ठेवलं. लोखंड्या नांगर त्याला गळा घालून द्यायचा. ते पोरग दिवसभर नांगर हाकायचं. हा दुपारी 2 वाजता एकच चपाती गावरान तूप लावून आणायचा त्याला खायला. मालक काय करायचं, एकच चपाती गावरान तूप लावून आणायचा. आता ते तरणबांड पोरग लोखंड्या नांगर 4 बैलाचा हाकतं. ते एक चपाती कोणत्या कोपऱ्यात गेली हो, त्याच्या भूक भागत नव्हती. त्यांचा मालक चपात्या जादा आणि जाओ चपाती. मालक म्हटलं येडा आहे का बावळट, अरे एकच पण कशी तूप लावू नये, एकच पण कशी तूप लावू नये. आणि तूप लावून म्हटलं का चुप बसून घ्यायचं, गप्प व्हायचं. ते पोरग असं खराब झालं. त्याला मित्र भेटला. मित्राने त्याला विचारलं काय रे तुम्ही काय करू? मालकच असं भेटला, दिवस लोखंड्या नांगर हाकायला लावतो,
दुपारी एकच चपाती गावरान तूप लावून देतो. जादा मागाव तर म्हणतो एकच पण कशी तूप लावून. आता काय करू? त्या मित्रांनी त्याला तोडगा सांगितला. हां, मित्र म्हटलं उद्या जाशील का नाही? जाणार ना. मग एक काम करायचं, ते काय, नांगर जुपायचा, नांगर गळा घालायचा आणि ह्या बांधाची त्या बांधाचा निटोवा पकडायचा. असा निटोवा पकडायचा, सरळ निटोवा पकडायचा. ही बाबूळ आणि ती बाबूळ असा निटोवा पकडायचा आणि दिवसभर एकच तास पण असं सरळ हाकीत राहायचं. तास एकच काढायचं पण असं सरळ हाकायचं. म्हणजे जिथं वाकडं होईल तिथं उजरीत राहायचं. तो आला, नांगर चुपला, त्यांनी ते असं धरलं अंतर बरोबर आणि एकच तास सरळ हाकीत राहिला. दुपारी मालक चपाती घेऊन आला. आज त्यांनी एकच तास काढलेलं पाहिलं. मालक म्हटलं तुझी तब्येत बरी नाही का? आणि तसं काही नाही. कामाचं कंटाळा आला का? तसं काही नाही. तू काय बोर झाला का? तसं काही नाही. तू काय भुकाळला, तुला भूक लागली का? तसं काही नाही. कामात तुझं मन लागत नाही का? तसं काही नाही. तुझी तब्येत बरी नाही का? हा म्हणतच मालक म्हटलं अरे तसं आहे काही नाही, तसं आहे काय, या सगळं एकच तास का काढलं? आणि मग तो त्याला म्हटला मालक मालक म्हटलं काय तास एकच आहे पण कसं सरळ आहे? तो काय म्हटलं मालक म्हटले तास एकच आहे पण कसं सरळ आहे? मालक म्हटला सरळ नसू दे, वाकडे तिकडे हाकीत जाय पण 5-50 हाकीत जाय. तेव्हा तो म्हटला तूप लावलेली नसू दे पण 10-5 आणीत जाय. इसको कहते तोडगा, इसको कहते. त्या मित्रांनी त्याला तोडगा दिला रामबाण. उलट वागतीनं हो ना, टेन्शन घेऊच नको, एक काम कर. म्हणजे काय, ऐक, तू बोलतानीच उलट बोलायचं. तू बोलतानीच उलट बोलायचं. तू उलट बोलला का ती उलट करील म्हणजे सुलट होईल. हा तोडगा लक्षात राहू द्या. उलटच्या उलट म्हणजे सुलट. तोडगा उलटच्या उलट म्हणजे सुलट. हा उलटा बोलला, तिने उलट केलं, झालं सुलट. घरी आल्यावर महाराज त्यांनी बरोबर तो तोडगा राबवायचं काम केलं. काय केलं? पावसाळा होता. पावसाच्या सुरुवातीला धुवंधार पाऊस झाला. 40 वर्ष कधी नाही एवढा पाऊस झाला. नदी होती, नदीला महापूर आला. पूल पाण्याखाली गेला. तिकडच्या गाड्या तिकडं, इकडच्या गाड्या इकडं. 40 वर्ष तेवढं पाणी पाहिलं नाही. इकडूनच्या गावचे लोक, तिकडूनच्या गावचे लोक, नदीवर गर्दी. यांनी ते नदीचा पूर पाहिला आणि त्याच्या लक्षात आलं. तो म्हटला बिगर औषधाचा रोग जाणार. कसा? तो घरी आला, बायकोला म्हटलं ऐकलं का लय पाऊस झाला? म्हणजे कसं काय? नदीला लय पाणी आलं, खूप पूर आला. ती म्हणे मी सकाळीच पाहिला. मग हा म्हटला मी विनंती करायला आलो. ले विनंती काय? माझी विनंती अशी आहे का त्या पुरातून पलीकडे जायचं आहे. पूल तर पाण्याखाली गेलेला आहे. धोक्याची पातळी ओलांडून नदी वाहती आहे. तिकडच्या गाड्या तिकडं, इकडच्या गाड्या इकडं. मला तर गेल्याशिवाय गत्यंतर नाही. मला जावंच लागणार आहे. काम तितकं अर्जंट आहे. पण माझी तुला हात जोडून विनंती आहे. ती म्हटली काय? तो म्हटला मी एकटाच जातो, तू काही येऊ नको. ती म्हणे येणारच आणि चाल. याला न्यायचीच होती. चाल म्हटली असती तर आली नसती, न्यायचीच होती. तो म्हटलं तुला हात जोडून विनंती आहे, मी एकटाच जातो, तू काही येऊ नको. ती म्हटली येणारच चाल. नदीच्या काठावर आणली. का पाण्यात जायचं आता? तो म्हटले बाई मला पोहता येत नाही, तुला पोहता येत नाही, धारलंय तेज आहे, भवरे पडलेले, दोघं मरण्याची शक्यता आहे बुडून. मी तुला विनंती करतो, असा जातो, असा परत येतो, तू इथं काठावर तरी थांब, मध्ये पाण्यात तरी येऊ नको. ती म्हणी येणारच आणि चाल. तिने त्याच्या कमरेला मिठी मारली. यांनी तिला घेऊन पाण्यात उडी मारली. धारीमध्ये गेला, पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेला आणि डोळ्यात पाणी आणून तिला म्हणे कधी ऐकलं नाही, कधीच माझं ऐकलं नाही, सदा कचरा करीत राहिली, आता तरी ऐक. एवढे वेळे तरी आता तरी नाही म्हणू नको. ती म्हटली काय? तो म्हणे धारलंय तेज आहे, हाताची मिठी तरी पक्की धर, सोडू तरी नको. कमरेची मिठी पक्की धर, सोडू तरी नको. ती म्हणी सोडीलच आणि सोड आणि सोडली. त्याच्या कमरेला मारलेली हाताची मिठी तिने सोडली
अहो सोडली तर बुडली. पाहता काय तोंडाकडं? बुडली. सोडली तर बुडली. लागली गटांगळ्या खायला. खाली जायची वर यायची. पाण्यात खाली जायची वर यायची. वरती आल्यावर तोंडी लई शाहजूक ना, लई दीड शहाणी ना, स्वतःला शाहजूक समजत राहिली ना, दुसऱ्याचं कचरा केला ना, नाही ऐकलं कधी कोणाचं. जाशील ना 12च्या भावात आता, चालली न बिगर तिकीट गंगासागर, झालं न वाटुळं, गेली ना आता, वाहिली ना आता, तर बुडता बुडता ती काय म्हटली ती ऐका. तो काय म्हटला, वाहिली ना आता. ती म्हणी वाहिली तर वाहिली, पण टेक तर राहिली. तीच केली. तसं काय काय म्हणतात महाराज, मेला नाही माळ घातली तर नाही माळ घातली, नाही गण लावला तर नाही गण लावला, नाही रामकृष्ण हरी म्हटला तर नाही रामकृष्ण हरी म्हटला. खूप सांगितलं गेला, पण टेक ठेवून गेला म्हणजे टेचीत गेला, आयटीत गेला, मस्तीत गेला. ऐकलंच नाही त्यांनी कोणाचं. असं निरर्थक जीवन आहे. एक जीवन आहे महाराज 100% विहित कर्माच्या विरुद्ध असं निरर्थक जीवन या मृत्यू लोकामध्ये विद्यमान आहे. एक जीवन निरर्थक आहे. निरर्थक जीवन अधःपतनाला जाणार आहे. हा, आणि एक जीवन आहे भाग्यवंतांचं. ते जीवन आहे सार्थ जीवन. त्या सार्थ जीवनाचं नाव आहे भलं जीवन. भलं जीवन जगणारे, सार्थ जीवन जगणारे फार क्वचित भाविक या मनुष्य समाजात आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. एक मिनिट ऐक. आपल्याला मिळालेलं आयुष्य चांगल्या कर्मामध्ये वापरणं, चांगल्या कर्मामध्ये खर्च करणं, शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे खर्च करणं आणि त्याच्यानी आपल्या जीवनाचा उद्धार करून घेणं, जीवन कृतार्थ करणं, हे जे घडतं त्यांना म्हणतात जीवन सार्थकी लागणं. असं सार्थ जीवन आणि निरर्थक जीवन दोन प्रकारचे जीवन प्रवाह. विठ्ठला विठ्ठला पण आता प्रश्न असा आहे, ठीक आहे महाराज, एक सांगा, सार्थ जीवन जगण्याकरता, जीवन सार्थ ठरण्याकरता, जीवन व्यर्थ वाया न जाण्याकरता, जीवन सार्थ होण्याकरता नेमकं काय करावं लागतं? कशाने जीवन सार्थकी लागतं? जीवन सार्थ होतं नेमकं कशाने? तर एक मिनिट ऐका. जीवन अधःपतनाला जातं आणि जीवन सार्थकी लागतं, याला कारण फक्त एकच आहे, एकमेव कारण. त्याला दुसरं काही 4 वेदात, 6 शास्त्रात, 18 पुराणात, संत वाङ्मयात त्याला एकच कारण आहे, दुसरं कारण नाही. दुसरं कोणतंच कारण नाही. जीवन निरर्थक कशाने ठरतं आणि जीवन सार्थकी कशाने होतं? ऐका, एकच कारण आहे. जीवन निरर्थकही ठरतं तर संगतीने, आणि जीवन सार्थही ठरतं तर संगतीने. अधःपतनाला जातो जीवन तर संगतीने, आणि परमात्म स्वरूपाकडे जीवन जातं तर ऐका, कोणतंच जीवन स्वयंभू घडत नाही. या मृत्यू लोकात, मानवी जीवन प्रवाहात कोणाचं जीवन स्वयंभू घडत नाही. प्रत्येकाचं जीवन संगतीनेच घडत राहतं. विठ्ठला विठ्ठला पतन उद्धार संघाचा महिमा. महाराज बोलले, पतन संघाचा महिमा, उद्धार संघाचा महिमा. पतनाला जातो संगतीने, उद्धार होतो संगतीने. हरिभक्त होतो तर संगतीने, हरिभक्त होतो तर संगतीने, आणि आत्मघाती बनतो तो सुद्धा संगतीने. संगतीशिवाय काहीच नाही. फक्त एक ऐका, जशा प्रकारची संगत जीवनामध्ये तुम्हाला होईल तशा प्रकारे तुमचं जीवन घडणार.
तसंच जीवन घडणार. संगतीला फार महत्व आहे. एक मिनटं, आमच्या काही साधक विद्यार्थ्यांकरता फार महत्वाचं आहे. आळंदीमध्ये आल्यानंतर नुसता अभ्यासाने जीवन घडत नाही. श्रीनिवास महाराज, नुसता अभ्यासाने जीवन घडत नाही. नुसती ज्ञानेश्वरी पाठ करून काय होत नाही. नुसता गाथा पाठ करून काय होत नाही. नुसता विचारसागर पंचदशी पाठ करून काय होत नाही. नुसते हजारो बोल शिकून काय होत नाही. हजारो राग शिकून काय होत नाही. मग तुम्ही संगतीत कोणाच्या आहे त्याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. हा, संगतीत कोणाच्या. इथे तुम्ही काय पाठ केलं त्याला महत्व नाही हो, त्याला महत्व नाही. तुम्ही कोणाच्या संगतीत ज्ञानेश्वरी पाठ करतात, कोणाच्या संगतीत गाथा पाठ करतात, कोणाच्या संगतीत विचारसागर पंचदशी वेदांत शिकता, कोणाच्या संगतीत मृदुंग शिकता, कोणाच्या संगतीत गायन शिकता. संगती महत्वाची. आमच्या आता बोलणं शक्य नाही, पण आमच्या जीवनातले असे हजारो अनुभव आहे, हजारो अनुभव आहे. काय इथं साधक आणि सिद्ध बनण्याकरता आलेले विद्यार्थी आज कुठल्या कुठं गेले बुवा. विठ्ठला विठ्ठला. तपास. याच एरियामध्ये याच आमचे काही मित्र आहेत, आमचे काही गुरुबंधू आहेत. गेले महाराज, नामोनिशान नाही राहिलं. बुडाले तयाचा मुळ ना मार्ग. मुळ ना. तुम्ही मगाशी आपला विषय झाला ना, सुकृत प्राप्त करून घेण्याकरता आळंदीला यायचं. तर आळंदीत तर कितीतरी लोक आहे. काही ना तर आळंदीला यायची गरज नाही, त्यांचा जन्मच आळंदीत झाला. मग आळंदीत आल्यानंतर सुकृताचा लाभ होत असेल, आळंदीत आल्यावर सुकृताचा लाभ होत असेल, तर इथं जेवढे आहे तेवढ्यांना सुकृताचा लाभ झालाय का? नसेल तर का होत नाही? याचं कारणच एक आहे महाराज. काय? तो जीवन यापन करतो कसं, तो कर्म करतो कोणतं, म्हणजे त्याचं जीवन कोणत्या संगतीत आहे, कोणत्या संगतीत आहे. संगतीनी संस्कार जीवनावर घडत राहतात, संगतीनी जीवनाची जडणघडण होते. म्हणून पतनाला जीवन जातं संघाचा महिमा, ऊर्ध्वगतीला सद्गतीला जीवन जातं संघाचा महिमा. तुम्हाला जीवन व्यर्थ घालवायचं नसेल, निरर्थक घालवायचं नसेल, आणि जर तुम्हाला जीवन सार्थ करायचं असेल, म्हणजे भलं जीवन बनवायचं असेल, तर त्याच्याकरता तुकाराम महाराज म्हणतात एकच उपाय, आणि तो उपाय म्हणजे संताची संगती. संताची संगती. जे जीवन संताच्या संगतीत आलं त्या जीवनाचं सोनं झालं. महाराज कीर्तनाला निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे जीने, 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 तुका म्हणे आ तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे
संकष्टने ऐसे आवडते ऐसे आवडते मना एवढं मोलाचं जीवन जर तुम्हाला वाया जाऊ द्यायचं नसेल, निरर्थक जाऊ द्यायचं नसेल, अधःपतनाकडे जाऊ द्यायचं नसेल, तर ते जीवन सार्थकी लागण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये ते जिणं भलं आहे. भलं म्हणजे चांगलं आहे, ते जिणं सार्थक आहे. तुका म्हणे जिने भले, तुका म्हणे जिने भले. हा, ते जिणं भलं. भलं जीवन तेच, चांगलं जीवन तेच, सार्थकी जीवन तेच. आपण कोणतं जीवन? संत संगष्टने, संत संगष्टने जिने तुका म्हणे भले. संताच्या संगतीमध्ये जीवन जगणं, हे जगणं म्हणजे भलं जगणं, सार्थकी जगणं. संताच्या संगतीत आला त्याची अधोगती होऊ शकत नाही महाराज, अधोगतीच होऊ शकत नाही. ते जगणं भलं, चांगलं, सार्थ जगणं. मग तुका म्हणे जिने भले, तुका म्हणे भले जिने. कोणतं? संत संगष्टने. त्या संताची संगती जीवनात झाली पाहिजे. पण आता पुन्हा एक अडचण आहे, संताची संगती कशी आहे? तर संत, आता नेहमीच ऐकण्यातला विषय, लांबवीत नाही मी त्याला. संताची संगती दुर्लभ आहे. संतांची भेट, संत संघ हा अतिशय दुर्लभ आहे. सांगितलंय सर्वांनी, लाभ खूप चांगले चांगले, पण मिळणं अवघड आहे, मिळणं अवघड आहे. नाहीतर भागवतात म्हटलंय, सत्संगेन परमप्राप्यम दुस्तरम तरते चिरात तस्मा तदती प्रयत्नेन. लाख प्रयत्न करा, पण सत्संगम सततम कुरु, सत्संगम सततम कुरु. काहीच करू नका. भलं जीवन होण्याकरता, सार्थ जीवन होण्याकरता काहीच करू नका. सदा सर्व काळ संताची संगती करा. हा, काही करा, काही करा, पण संत संग धरा, संत संगतीत या. काही किती किंमत मोजायची पाळी आली तरी चालेल, पण संत संग सोडू नका. तुकाराम महाराज तर म्हटले, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. हा, विठ्ठल बाबाच्या दारात कुत्रा व्हायची वेळ आली तरी चालेल, पण संत संगतीत राहा. बाबाच्या दारातला कुत्रा बनून राहा. संताच्या संगतीत कुत्र्याचं जीणं सुद्धा भलं जीणं, कुत्र्याचं जीणं सुद्धा संताच्या संगतीत भलं जीणं. केवढी मोठी किंमत मोजा, पण संत संग करा, संत संग सोडू नका. विठ्ठल 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 संत संग धरा तुम्ही, हरी भजन करा. काहीच करू नका, फक्त संत संग धरा. सतत संताची संगती करा. पण संताचा संग दुर्लभ आहे, संताचा संग दुर्मिळ आहे. संत हेवा नेहमी वर्णन असं आहे, अशक्य कोटीतल्या घटना घडतील. ऐका बरं का, वर्णन कसे पाठ आहे तुमच्या, ते म्हणून टाइमपास करीत नाही. पण अशक्य कोटीतल्या घटना घडतील, पण संताची संगती नाही मिळत बुवा. एकच ओवी नाथ महाराजांचे असे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हातात चढे, पण हरिप्रियाची भेटी नातुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. वाघिणी शिवविणीचं दूध मिळवता येईल, तसं शक्य आहे का? वाघिणी शिवविणीचं दूध मिळवणं, बोला ना, शक्य आहे का? बोला ना, वाघिणी शिवविणीचं दूध मिळवणं शक्य आहे का? आहे का आपल्यात कोणी? हा, वाघिणीचं दूध आणायचंय, आहे का कोणी? शक्य नाही महाराज. वाघिणी शिवविणीचं दूध मिळवणं शक्य आहे का? आणि तुम्हाला सांगू का, बोलूक वाक्य काय असं आहे महाराज, वाघिणी शिवविणीचं दूध आणण्याकरता, वाघिणी शिवविणीचं दूध आणण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला यावं लागतं. हे कोणाचंही काम नाही, हे कोणाचंही काम नाही.
वाघिणी शिवविणीचं दूध दुर्लभ आहे. नाथ महाराज म्हणतात मिळवता येईल. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. चंद्रातला अमृत दुर्मिळ आहे पण मिळवता येईल. चंद्रामृतही हाता चढे पण हरिप्रियाची भेटी नातुडे. हरिप्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या. विठ्ठल प्रमाण आपले नित्याचे. चंद्रामृत सुखे शेववेल आस्था जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न हो इलगा ऐशे कैशे यानी वर पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमान हो ऐशे कैशे यानी भेटती ते आवड. साधू संतांचा संग अतिशय दुर्लभ आहे. मग महाराज संतांचा संग दुर्लभ आहे. संत संगतीशिवाय जिनं भलं नाही. संत संग सहज मिळत नाही. सत्संग प्राप्त होण्याकरता काय करायचं नेमकं? मग एकच आहे ऐका. काय? भगवंताची कृपा झाली तरच संताचा संग प्राप्त होतो. देवाच्या कृपेशिवाय संताची संगती मिळत नाही. महाराज काय म्हटले? तरी जग जेठी करुणा केली. जग जेठी करुणा केली तरच संताचा संग प्राप्त करता येऊ शकतो. अन्यथा संत संग मिळत नाही. आणि हे सगळं चित्र डोळ्यापुढं ठेवून तुकोबाराय भगवंताची विनंती करतात. देवा माझ्या अंतकरणात एक इच्छा निर्माण झाली आणि तेवढी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी असं माझं तुम्हाला साकडं आहे. माझं तुमच्याकडं मागणं आहे. आईशे आवडते मना. माझ्या मनाला तेच काय ऐका. तुकाराम महाराजांची आवड आहे संत संग. तुकाराम महाराजांना या जगात या जीवनात सत्संगतीशिवाय दुसरं काही आवडलंच नाही. महाराजांचा एक अभंग असा आहे बघा. काय? परमार्थाचं फळ मिळालं. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थाची साधना केली फळाला आली फळ मिळालं. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी काय फळ मिळालं? तुकाराम महाराज म्हणतात काय योग आहे पा. अंतःकरणामध्ये जी आवड होती अंतःकरणामध्ये जी आवड धरलेली होती आणि तेच फळ मला मिळालं. भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाली संत भेटी. भाग्य झाले संत भेटी. भाग्य झाले संत भेटी. आवडी मोठी होती ते. आवडी मोठी होती ते. लाभे लाभ दुणावला. लाभे लाभ दुणावला. आवडी आवडी मोठी फळ काय मिळालं? आवडी पोटी होती ते संत भेट झाली. आणि काय जे अंतःकरणात आवड होती संतांची संगती आणि लाभाच्या स्वरूपामध्ये तेच मिळालं. म्हणजे महाराज तुकोबारायांची आवड आहे संत संग. याच्या पलीकडे आवड नाही. तुकोबाराय म्हणतात देवा माझी तुम्हाला विनंती आहे जे मला अंतःकरणापासून आवडतं तेच मला प्राप्त व्हावं अशी माझी वासना म्हणजे इच्छा आहे. आईशे आवडते म्हणा तेव्हा पुरवावी वासना. कसं आवडतं? ज्यांच्या संगतीमध्ये जीवन भलं ठरतं त्यांची संगती प्राप्त व्हावी हेच मला आवडतं. बाकी दुसरं काही नको. आईशे आवडते म्हणा देवा. आणि देवा एक मिनिट ऐका. त्यांची संगती द्याल तर संगती अशी द्या. त्यांची संगती कशी द्या? पुन्हा त्या संघाचा वियोग होता कामा नये. पुन्हा त्या संगतीचा जीवनभर
कधी सुद्धा वियोग होता कामा नये. अशी द्या. हरिजनासवे भेटी, हरिजनासवे भेटी, किंवा काही गाथ्यामध्ये हरिजनाशी भेटी असू द्या. हरिजनाची त्या संतांची प्राप्ती झाली, भेट झाली, एकदा ते मला मिळाले का ऐका, कशाच प्रकारे त्यांचा वियोग नको, न हो अंग संग तुटी, असा दृढ संग त्या संतांचा व्हावा अशी माझी आवड आहे, ती माझी वासना आहे. भगवंता तुम्ही तेवढी पूर्ण करावी. बरोबर. पण एक प्रश्न आहे पुन्हा महाराज, संतांच्या संगतीची तुमची आवड आहे, संतांच्या संगतीची तुमची कामना, इच्छा म्हणजे वासना आहे, ती मी पूर्ण करावी असं तुमचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय जीवन भलं नाही हा तुमचा सिद्धांत आहे. पण एक सांगा, तुम्हाला संत संग पाहिजे तर ज्या संताची तुम्हाला संगती अपेक्षित आहे त्या संताचं नेमकं लक्षण काय? तर ज्या संताच्या संगतीत जीवन भलं ठरतं, ज्या संताच्या संगतीत जीवन कृतार्थ होतं, त्या संताचं लक्षण काय? तुकोबाराय त्या महात्म्यांचं लक्षण अभंगाच्या पहिल्याच्या. देव बसे चित्ती, 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 देव बसे. ओ त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, आ देवापुर वासना, देवापुर वासना, देवापुर वासना, देवा पुरवावे वावे वासना, देवा देवा पुरवावे पुरवावे वासना, वासना वासना, देवा 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 देवा.
आता गावामध्ये आलेल्या प्रत्येक कीर्तनकाराला आधी शाल टाकायची मग हार घालायचा. आयडिया कळाली का? काय? कीर्तनकाराच्या कपड्याला फुलाचे डाग पडू नये. आमच्या बायका कपडे धुवायला वैतागतात, कळलं का? आणि आमचं मरू द्या, त्यांच्याकडे धुवायला कोणीच नाही. समजलं का? आयडिया आली लक्षात? तेव्हा त्याचे डाग पडतात ते निघत नाही ना महाराज. आणि तुम्हाला खरं सांगू का, काय कपड्याचे डाग निघत नाही, बायकोचं आलं काय त्याच्यात? भाकर पण करायला माझी. तेव्हा ना कपड्याचे डाग निघत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, चांगली पद्धत चांगली आहे, फक्त शाल थोडी मोठी आणायची, ती लग्नातली नाही आणायची, शाल मोठी आणायची, चांगली गोष्ट आहे. त्रैलोक्य चक्रवर्ती सम्राट संजीवन समाधीचे राजे संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अलंकापूर या क्षेत्रामध्ये काल परवापासून वारकऱ्यांचा महाकुंभ भरलेला आहे. म्हणजे कार्तिकीची महावारी सुरू आहे. जगातले सगळे तीर्थ, विश्वातले सगळे पर्वकाळ, जगातले सगळे ऋषी मुनी जपी तपी साधू संत महंत संन्यासी आणि सर्वच्या सर्व देव देवता आळंदी मुक्कामी येऊन थांबलेले आहेत. आणि त्या महावारीचा आनंद प्रतिवर्षाप्रमाणे आपण सर्व भाविकजन, माता भगिनी, पुरुष भाविक या ठिकाणी मनमुरादपणे उपभोगत आहोत, लुटत आहोत. या वारीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा, हरिपाठ, प्रवचन, काकड्याचं भजन आणि नित्य कीर्तनाचे कार्यक्रम, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय सद्गुरू विठ्ठल बाबा यांनी लावलेलं हे रोपटं आणि त्या रोपट्याचा बनलेला विशाल असा वटवृक्ष आपण सर्वजण प्रतिवर्षी सद्गुरू बाबांच्या छत्रछायेखाली या धर्मशाळेमध्ये या ठिकाणी येतो आणि इथे परमार्थाचा मनमुराद आनंद आपण लुटतो. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य एक चांगलं आहे. काय? बाबांच्या नंतर ही मेजवानी आपल्याला प्राप्त करून देण्याकरता जे व्यक्तिमत्व उत्तराधिकारी म्हणून या स्थानाला लाभलेलं आहे, ते व्यक्तिमत्व सुद्धा सद्गुरू बाबांच्या एवढंच शांत, संयमी आणि प्रेमळ अशा स्वभावाचं व्यक्तिमत्व. मला कधी वाटत नाही श्रीनिवास महाराज भस्कन असं कोणावर धावून जात असतील, चिडत असतील, असं का जे बघितल्यानंतर वाटत नाही. सालस व्यक्तिमत्व, शांत व्यक्तिमत्व आणि अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, कधी पाहावं हसतमुख व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला एक मिनिट सांगतो बघा, काय असंच उत्तराधिकारीत्व लाभावं. बाबांनी जे केलं त्या करण्यामध्ये ज्यांनी भरभराट निर्माण केली, असा तुम्हाला सांगू का, ऐका बरं का, लग्न केलेल्या नवरा बायकोला मुलगा झालाच पाहिजे. परत ऐका, गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या पती पत्नीला संतती झालीच पाहिजे, मुलं झालेच पाहिजे, पोरगा झालाच पाहिजे. पण तो कसा पाहिजे? तर बापाचं नाव बुडवणारा पाहिजे. ऐका आज सांगतो, गृहस्थाश्रमी माणसाला मुलगा जरूर व्हावा, पण तो कसा व्हावा? बापाचं नाव बुडवणारा व्हावा. सद्गुरूला शिष्य जरूर मिळावा, उत्तराधिकारी जरूर मिळावा, पण कसा मिळावा?
तो गुरुचं नाव बुडवणारा असावा. काय बोलतो महाराज, याचा अर्थ लक्षात घ्या. बापाचं नाव बुडवणारा मुलगा असावा, म्हणजे तो मुलगा बाप मेल्यानंतर हा अमक्याचा मुलगा आहे अशी त्याची ओळख न राहता, अशी त्याची ओळख न राहता, हा अमक्याचा मुलगा आहे अशी ओळख न राहता ते अमुक अमुक याचे वडील आहे अशी ओळख निर्माण व्हावी. याला बापाचं नाव बुडवणं म्हणतात. श्रीनिवास महाराज विठ्ठल बाबाचे शिष्य आहे अशी ओळख न राहता भविष्यकाळ असा यावा का श्रीनिवास महाराजांचे बाबा गुरु आहे. आणि तसाच काळ माऊलींच्या कृपेने हळूहळू पुढे येतो आहे. हळूहळू महाराज सगळ्या महाराष्ट्राला आपल्या कवेमध्ये घेता आहेत. आपल्या रामायणाच्या भागवत कथेच्या चिंतनातून, कीर्तन प्रवचनाच्या चिंतनातून सर्व समाजाला आपल्या कवेत महाराष्ट्रभर फिरण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. आणि सद्गुरू बाबांचा आणि ज्ञानराज माऊलींचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. मी या समारोपाच्या प्रसंगी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं सद्गुरू बाबांच्या, ज्ञानराज माऊलींच्या चरणी एवढाच सद्भाव व्यक्त करतो का आमच्या श्रीनिवास महाराजांना बाबा आणि माऊली तुमच्या कृपेनं उदंड आयुष्य प्राप्त होऊ द्या, उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त होऊ द्या आणि त्यांच्याद्वारा जनता जनार्दनाची बाबांच्या नंतर चाललेली सेवा ही शतपट वृद्धिंगत स्वरूपात या ठिकाणी घडत राहू द्या. त्याच्याकरता त्यांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं अशी. इतकंच नको तर जेवढे आम्ही कीर्तनात उपस्थित आहे तर आमच्या आयुष्यातले काही मिनटं, काही घंटे आयुष्य वजा करा आणि ते सगळं एकत्र करून आमच्या श्रीनिवास महाराजांना देऊन टाका. पण त्यांच्याद्वारा घडत चाललेलं सेवा कार्य असंच वृद्धिंगत स्वरूपात या ठिकाणी सदैव घडत राहू द्या अशा प्रकारची विज्ञापना व्यक्त करतो. आज कीर्तनाच्या प्रसंगी या ठिकाणी आपण तर सर्व श्रोते सज्जन आहात. बरेच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळीसुद्धा, विद्यार्थी साधक मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी टाळकरी आमची साधक विद्यार्थी गुरुबंधू मंडळी आहे. त्याच्यामध्ये गायक आमचे हरिभक्तीपरायण तुकारामजी महाराज आणि कपिल महाराज, कपिल तुकारामजी महाराज, कपिल महाराज, अन्य आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी का सध्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये मृदुंग वादन या सेवेसाठी जे नाव प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रभर प्रसिद्ध, तशी खूप आहे, वाजवणारे फार आहे, पण उगवत्या स्वरूपामध्ये जे नाव सध्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण भरत अण्णा पठाडे आणि आदरणीय हरिभक्तीपरायण शत्रुघ्न महाराज पठाडे आहे की नाही. आणि काय योग असेल त्या आईबापाचं, कोणत्या जन्माचं पुण्य असेल बुवा. दोनच लेकरं आहे त्यांना, हे एक लेकरू आहे ते एक लेकरू आहे. भरत महाराज एक लेकरून शत्रुघ्न, दोनच लेकरं आहे पण दोन्ही लेकराशी एकापेक्षा एक असे लेकरं आहे. त्या मायबापाचं पुण्य, अनंत जन्माचं पुण्य का अशा लेकरांना त्या मायबापांनी जन्म दिला. शत्रुघ्न महाराज या कीर्तनामध्ये उपस्थित आहे. आपण सर्व श्रोते सज्जन, माता भगिनी, पुरुष भाविक, प्रत्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवासजी महाराज आणि आपल्या सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली सद्गुरू बाबांच्या, ज्ञानराज माऊलींच्या चरणी समर्पण करतो. सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली.